रोल्स रॉयस ही कार व्हाईटमध्ये पूर्ण पैसे देऊन विकत घेतली। बिल्डर तुषार कलाटे यांनी हा दावा केला। सीआयडीने केलेल्या चौकशीत गाडी खरेदीबाबत पूर्ण माहिती दिल्याचं सुद्धा कलाटेंनी म्हटलंय। कोरटकर मित्रासोबत आला होता, त्यामुळे फोटो काढू दिला असंही कलाटेंनी म्हटलंय। छत्रपतींबद्दल अपशब्द बोलणारा कोरटकर नीच प्रवृत्तीचा असं सुद्धा यावेळी तुषार कलाटेंनी म्हटलंय। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेले आहेत। बालाजी, महत्त्वाची अपडेट आहे। आता थेट मीच त्याला मारलं असतं असं उद्योजक तुषार कलाटेंनी म्हणत प्रतिक्रिया दिलेली आहे आणि छत्रपतीबद्दल अपशब्द बोलणारा कोरटकर नीच प्रवृत्तीचा असं सुद्धा तुषार कलाटे यांनी म्हटलंय। काय या संदर्भात अधिकची माहिती आहे? कारण तुषार कलाटे यांनी हे स्पष्टीकरण आता दिलेलं आहे। मात्र जो काही पोलिसांमध्ये पत्रव्यवहार झाला आणि त्यामध्ये गाडी सापडत नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे शंका व्यक्त होती आणि ही रोल्स रॉयस गाडी कोरटकरला अटक झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताब्यात का घेतली नाही आणि तुषार कलाटेचे आणि कोरटकरांचे काय संबंध आहेत याचा सगळा विचार आता होणं गरजेचं आहे। तसा तपास व्हावा अशी मागणी होती, कारण एवढी महागडी गाडी, जी गाडी सीबीआयने लिलाव करता येणार नाही असं सांगितलं, ती गाडी सीआयडीने लिलाव केली आणि सीआयडीने लिलाव केल्यानंतर ती तुषार कलाटेकडेच कसं काय आली आणि त्यानंतर कोरटकरने कसं काय ही सगळी गाडी वापरली याचा सगळा तपास जो आहे तो करण्यात येणार आहे। आणि कोरटकरांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोठे चांगले संबंध आहेत आणि त्या संबंधातून ही गाडी खरेदी केली गेली आणि त्या खरेदीनुसार मग ही गाडी तुषार कलाटेकडे आली। त्यामुळे हे सगळा व्यवहार काय आहे, समृद्धी उद्योग समूहाची जी घोटाळ्यातली ही गाडी आहे, ती गाडी यांच्याकडे येण्यामागचे सगळे कारण काय त्याचा शोध घ्यावा लागणार आहे आणि त्याचा तपास आता पोलिसांना करावा अशी मागणी होती। बालाजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी कार आहे ती पूर्णपणे व्हाईट पैसे देऊन खरेदी केल्याचा सुद्धा दावा कलाटेंनी केलाय। वाईट पैसे देऊन खरेदी कार केली हे खरं असलं तरी हे कार खरेदी करायची परवानगी सीबीआयने दिली नसताना सुद्धा सीआयडीच्या कागदपत्रामध्ये फेरबदल करून ही गाडी घेतली का? मग त्यासाठी कोरटकरने अधिकाऱ्यांवर दबाव आणला का? मग त्या अधिकाऱ्यांच्या हितसंबंधातून ही गाडी तुषार कलाटेकडे आली का? हे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता या सगळ्या तपासामध्ये पाहावं लागेल। कारण खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।